श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका गोष्टीवर बोलणार आहोत ज्यावर बोलणे खूप गरजेचे आहे. जे लोक चांगले असतात, ज्यांच्यात काही वाईट नसतं, सगळ्यांचा विचार देखील करतात, अशा लोकांचा कायम अपमान होत असतो. अशा लोकांना विचार पडतो की आपण कधी कोणाचे वाईट करत नाही, कोणाला वाईट देखील बोलत नाही, नेहमी सगळ्यांचा चांगला विचार करतो. मग लोक आपला अपमान का करतात, आपल्याशी वाईट का वागतात, आपल्याला टोमणे का मारतात, आपल्यावर टीका का करतात? आणि जेव्हा लोक आपल्याशी असं वागतात तेव्हा नेमकी आपण प्रतिक्रिया काय द्यायची? त्यांना उलट उत्तर द्यायचं की शांतपणे अपमान सहन करत राहायचा? एकदा अपमान सहन करतो तो चांगला माणूस, दोनदा अपमान सहन करतो तो महात्मा असेल, परंतु जो तिसऱ्यांदाही अपमान सहन करतो तो मूर्ख असतो. तुम्ही प्रत्येक वेळेस अपमान सहन करत जातात, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत जातो. तुमच्या बाबतीत असे होते की कोणीही यावे आणि अपमान करून जावा. जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमचा अपमान करू नये, तुमच्या स्वाभिमानाची रक्षा तुम्हाला स्वतःला करावी लागेल. सहनशीलता आणि मूर्खपणा यात खूप अंतर आहे. जो माणूस चुकतो, अन्याय करतो, अत्याचार करतो, तो पापाचा भागीदार होतोच, परंतु जो अन्याय सहन करतो तो सुद्धा पापाचा भागीदार होतो. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला वेळीच थांबवले नाही तर तो पुढच्या वेळेस अजून त्रास देईल, त्याची हिंमत अजून वाढते. म्हणून तुमचा अधिकार आहे की तुम्ही तुमच्या सन्मानाची रक्षा स्वतः करावी. या जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल ती म्हणजे आपला आत्मसन्मान. आपल्याला आत्मसन्मान हा सहज मिळत नाही, तो कमवावा लागतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आत्मसन्मानाला कुणी धक्का पोहोचवू नये, कुणीही तुमचं पान उतारा करू नये, तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुम्ही नेहमी स्वतःची प्रगती करत राहा. तुमचं ज्ञान वाढवत राहा. रोज नवीन काहीतरी शिकत राहा. रोज स्वतःला विचारा की मी आज काय नवीन शिकलो, आज काय ज्ञान घेतलं. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नव्हे. पुस्तके वाचायला हवीत, त्यातून स्वतःला सिद्ध करायला हवं, पण तुमच्या दैनंदिन आयुष्यात जे काही अनुभव येतात त्यातूनही शिकायला हवं. स्वतःवर मेहनत घ्या. जेवढे तुम्ही स्वतःला विकसित करणार, स्वतःवर मेहनत घेणार, तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढत जाणार. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने जगता त्यावेळेस तुमचा कोणीही अपमान करू शकत नाही. आणि जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास असेल तेव्हा लोकांमध्ये वावरताना तुम्ही आत्मविश्वासाने पुढे याल. त्यावेळी कोणीही तुमचा अपमान करण्याची हिंमत करत नाही. नंबर 2, अनेक लोकांचे म्हणणे असते की कोणी आम्हाला बोललं तर आम्ही ते गप्प सहन करतो. आम्ही काय करू शकतो, कसे उत्तर देऊ? तुमचं गप्प राहण्याची सवय बदला. काही लोक इतके सहन करतात की अगदी सहनशक्तीचा शेवट होतो, ज्यामुळे त्यांचे नातेसंबंध तुटतात आणि नंतर त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होतो. त्यांचं असं म्हणणं असतं की याउलट आम्ही उत्तर दिले की आमचे भांडणे होतात, समोरच्याला उत्तर दिले की आमच्यात वाद होतात. त्याची सगळ्यात मोठी कारणे म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी बोलण्याची कला माहीत नाही. समोरच्याला उत्तर देणे याचा अर्थ असा नाही की समोरच्या व्यक्तीसोबत भांडण करणे किंवा त्याचा राग करणे. जेव्हा समोरचा तुम्हाला एखादी गोष्ट बोलतो तेव्हा तुम्हाला सहजपणे उत्तर देता यावं. कोणाच्या चुकीच्या बोलण्याला उत्तर देणे म्हणजे भांडण करणे होत नाही. आणि हीच बोलण्याची कला तुम्हाला शिकायची आहे की न भांडण करता, न रागवता लोकांना उत्तर कसे द्यायचे आहे. म्हणून या गोष्टीला कला म्हणतात. बरेच लोक असे म्हणतात की आम्ही बोलत नाही कारण आम्ही बोलल्यानंतर भांडणे, वाद होतात. आम्ही एक उत्तर दिलं की समोरचा आणखीन उत्तर देतो आणि आम्हाला बोलता येत नाही. पण तुम्ही कधी बोललाच नाहीत, केवळ लोकांचे म्हणणे ऐकून घेत राहिलात तर तुम्हाला कधीही कला अवगत होणार नाही. तुम्ही कधीही बोलू शकणार नाही. तुमचा कोणीही अपमान करून निघून जाईल आणि हे तुमच्यासोबत कायम होत राहील. म्हणून योग्य ठिकाणी आणि योग्य ते बोलण्याची कला आपल्याकडे असायला हवी. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी बोलत नाही, स्वतःसाठी उभे राहत नाही, तोपर्यंत कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही. नंबर 3, तुम्ही वाईट संगतीपासून आणि मूर्ख लोकांपासून स्वतःला कायम लांब ठेवा. असे लोक कायम आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. समोरच्याची चेष्टा करणे,
टोमणे मारणे, समोरच्याला खाली खेचणे अशा वृत्तीचे लोक कायम आपल्याला खाली खेचण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. समोरच्याची चेष्टा करणे, टोमणे मारणे, समोरच्याला खाली खेचणे अशा प्रकारच्या लोकांपासून कायम लांब राहा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तूर्तास धन्यवाद.